तर मंडळी साल होतं 1916. पहिलं महायुद्ध सुरू होतं. आता युरोपात सुरू असलेलं हे महायुद्ध ऐन मध्यावर होतं. युरोप तसा उत्तरी गोलार्धाच्या जवळचा खंड. मग काय, तिथे जर्मनीत उन्हाळ्याचे दिवस मोठे आणि हिवाळ्याचे दिवस छोटे. म्हणजे उन्हाळ्यात जून महिन्यात दिवस उजाडतो तो पहाटे 4:45ला आणि मावळतो रात्री चक्क 9:30 वाजता. हिवाळ्यात दिवस उजाडतो तो सकाळी 8 वाजता आणि मावळतो तोही दुपारीच 3:30ला. तेव्हा मग जर्मन लोकांच्या सुपीक डोक्यात एक कल्पना सुचली, डे लाईट सेव्हिंग टाइमची. या मेथडमध्ये केलं काय जायचं की उन्हाळ्यात दिवस लवकर उजाडतो म्हटल्यावर मार्चच्या शेवटच्या रविवारी रात्री 2-3च्या दरम्यान आपली घड्याळे 1 तास पुढे लावायची आणि हिवाळ्यात दिवस उशिरा उजाडतो म्हटल्यावर ऑक्टोबरच्या शेवटच्या रविवारी रात्री 2-3च्या दरम्यान आपली घड्याळे ही 1 तास आधी लावायची, जेणेकरून कृत्रिम ऊर्जेत बचत होऊन सूर्याच्या ऊर्जेचा, सूर्यप्रकाशाचा अधिकाधिक वापर केला जाईल. यालाच मग डे लाईट सेव्हिंग टाइम किंवा समर टाइम पण म्हटलं गेलं.